नम्रता तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात बघणार आहोत। हा नारळी भात बरेच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केला जातो, पण तुम्ही जर माझ्या पद्धतीने करून बघितला तर तुमचा भात नक्कीच खूप स्वादिष्ट आणि मोकळाही होईल। यासाठी तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नारळी भातासाठी मी इथं 1 कप बासमती तांदूळ घेतले आहे। तुम्ही तुमच्या घरात जे अवेलेबल सुगंधी तांदूळ असतील ते घेतले तरी चालेल। हे तांदूळ आता मी स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं भिजवणार आहे। आता ह्या पॅन मध्ये मी 2 चमचे तूप घेत आहे। सर्वात आधी आपण या तुपामध्ये थोडे ड्रायफ्रूट परतून घेऊ। त्यासाठी मी 8-10 काजू घेतले आहे, 8-10 बदाम घेतले आहे, 15-20 मनुका घेतले आहेत। आता याला आपण तुपामध्ये छान परतून घेऊ। आपले आता हे परतून झालेत, आपण यामधनं काढून घेऊ। आता यामध्येच मी अजून 1 चमचा तूप टाकत आहे। एक अर्धी वाटी गूळ टाकून घेत आहे आणि हा गूळ आपण यामध्ये वितळून घेणार आहोत। गूळ आपला वितळलाय। या स्टेज मध्ये आता आपण इथं 1 कप बारीक केलेलं खोबरं टाकून घेत आहे। आता हे खोबरं मी किसून मिक्सर मधनं बारीक केलंय, तुम्ही खवलेलं खोबरं सुद्धा वापरू शकता। आता हे खोबरं आणि गूळ आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आपल्याला आता हे घट्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। अगदी मोदकाचं सारण करतो ना आपण, तसंच करायचं आहे। आता हे खोबरं पण छान शिजलंय आणि थोडं घट्ट पण झालंय। आता याला आपण थोडा वेळ असंच बाजूला ठेवून देऊ। आता तांदूळ भिजलेत, आपण चाळणीमध्ये काढून घेऊ, म्हणजे यामधलं सर्व पाणी निघून जाईल, म्हणजे आपल्याला तांदूळ परतायला सोपे जातील। आता आपलं पॅन गरम झालंय, यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेते। आता या तुपात मी 2 वेलायची, 4 लवंग आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा टाकून घेत आहे। खडे मसाले थोडे परतून घेऊ आणि यात आता आपण तांदूळ परतून घेऊ। एक ते 2 मिनिटं आपल्याला हे तांदूळ छान या तुपामध्ये परतून घ्यायचे आहे, म्हणजे आपला भात सुद्धा छान मोकळा होतो। आता आपले तांदूळ छान या तुपात परतून झाले आहे। या ठिकाणी मी आता इथं 2 कप नारळाचं दूध ऍड करत आहे। नारळाच्या दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल, पण नारळाच्या दुधामुळे याला खूप छान अशी चव येते। आता यामध्ये मी थोडं केसर टाकून घेत आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलं नाही तरी चालेल। आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व मिक्स करून घेऊन आता आपण याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं याला छान शिजवून घेऊ। याच्यावर झाकण ठेवलंय, आता याला आपण फ्लेम कमी करून आता आपण याला 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटं झालंय, आपण एकदा चेक करून घेऊ। मधून एकदा चेक करून घ्या, म्हणजे खाली लागत नाही ना भात। परत आपण याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत। तुमच्याकडे नारळी भात कसा करतात हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा। खूप सुंदर असा सुगंध सुटलाय। पण चेक करू तांदूळ किती शिजलाय। बघा, जवळजवळ 80% तांदूळ आता आपला शिजलाय। आता या स्टेजला आपण हे खोबऱ्याचं सारण यामध्ये टाकून घेऊ। खोबऱ्याचं सारण जर थोडं कडक झालं असेल, ते थोडं गरम केले की लगेच पातळ होतं। थोडं गरम करून मग तुम्ही यामध्ये टाका, म्हणजे ते ह्या भातात छान मिक्स होईल। व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। आता हे छान मिक्स झालंय। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये आता ड्रायफ्रुट्स टाकू आणि अर्धा चमचा वेलची पावडर छान मिक्स करून घेऊ। आता हे सर्व छान मिक्स झालंय। आता याच्यावर आपण काय करू, झाकण ठेवून याला 1-2 मिनिटं छान कमी गॅसवर वाफ घेऊन घेऊ। आता 2 मिनिटं झालेत, मी इंडक्शन बंद केलंय आणि याला वाफेवर असंच आपण 5 ते 10 मिनिटं ठेवणार आहोत। गरम गरम हा थोडा चिकट वाटतो, पण गार झाल्यानंतर हा भात अगदी मोकळा होतो। आणि अशा प्रकारे आपला नारळी भात तयार आहे खाण्यासाठी।
चला आता आपण हा नारळी भात सर्व करून घेऊ.